नाकात बोलते नाकातून बोलते, नाकात बोलते नाकातून बोलते, हेच ऐकते मी मागच्या काही दिवसांपासून. म्हणजे ना काही लोक आहेत जे हेच कमेंट करतायत की नाकात बोलते नाकातून बोलते. अरे यार मग काय झालं, काय प्रॉब्लेम आहे नाकात बोलते तर? देवाने मला असा आवाज दिलाय आणि मी असंच बोलू शकते, मी बनवून वगैरे असं काही बोलू शकत नाही. आणि जर सर्वांना देवाने चांगला आवाज दिला असता ना तर सर्वजण सिंगर झाले असते, सर्वच सिंगर झाले असते. मग काय सर्व सिंगरच बनणार का? आणि हे असे काही मोजके लोक आहेत ना ज्यांना कधी चांगल्या गोष्टी कधीच दिसत नाहीत, त्यांना फक्त वाईट गोष्टी दिसतात. आणि मला नाही वाटत माझा आवाज असा आहे तर त्यात वाईट काही आहे. जसं आहे जे आहे ते आहे. मेन गोष्ट तर ही आहे की देवाने मला हात पाय दिलेत, बोलता येतंय, ऐकू येतंय, बघता येतंय. हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी त्या गोष्टींसाठी खूप ग्रेटफुल आहे. बाई हे लोक ना यांच्या आयुष्यात खरंच कधी काही करू शकणार नाहीत. तर आज आम्ही गेलो होतो एल्प्रो मॉलला. मग तिकडे ना एक्झिबिशन होतं, तिथं फिरलो आणि थोडीफार शॉपिंग पण केली. नंतर मला एक माझी क्यूटशी फॉलोअर भेटली आणि खूप छान वाटलं त्या दोघींना पण भेटून. आणि जेव्हा असं काही होतं ना तेव्हा मला वाटतं की खरंच आपण जे काही करतोय ना ते काही लोकांना नाही बट खूप जणांना आवडतं आणि त्यासाठीच मी माझं काम सुरू ठेवतेय. तर हा एक टॉप घेतला होता मी व्हाईट कलरचा. बाहेर जायच्या अगोदर मी ब्लँकेट वगैरे धुवून टाकलं होतं, मग घरी येईपर्यंत ते पण वाळलं होतं. अगोदर काढून ठेवलं आणि अगोदर बेड सेट करून घेतला कारण खूप थकले होते आणि झोप येत होती. त्यानंतर मग फेस वॉश वगैरे करून घेतला आणि या टिश्यूजने फेस क्लीन करून घेतला. तर अशा लोकांना तुम्ही काय बोलणार? तुमचे 2 शब्द नक्की कमेंट मध्ये सांगा.